ते रेकॉर्डिंग दोन प्रकारचं होतं ना ह्याच्यात ते त्याच्यामुळं. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आयुष्यात खूप गुरु येत असतात आहे ना. आणि येस. वेगवेगळे गुरु आपल्याला शिकवत असतात, काही ना काही प्रत्येक जण आपल्याला चांगलं शिकवतच असतो. आणि प्रत्येक मला तर असं वाटतं प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक जण आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या शेजारी असेल कोणी असेल प्रत्येकात काही ना काही चांगले गुण असतात. कोणी स्वयंपाक छान करतं, कोणी प्रेझेंटेबल छान आहे, कोणाची साडी नेसायची पद्धत, म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही असं शिकण्यासारखं आहेच. फक्त आपण ते घेत राहिलं पाहिजे, आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की यस ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या. आणि म्हणून आपल्याला परमेश्वरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुरु दिलेले की आपले तिथे ग्रोथ व्हा. हम्म? आणि त्याच्यापैकी एक चॅलेंज असणं, प्रॉब्लेम येणं हा पण गुरु आहे. चॅलेंज असणं, प्रॉब्लेम येणं हा पण गुरु आहे. हा गुरु का आहे? जर आपल्याला चॅलेंजेस नाही लाईफ मध्ये, सगळं वा वा चाललंय, इमॅजिन करा सगळं वा वा चाललं, काहीच प्रॉब्लेम नाही, आपली ग्रोथ होईल का? आपली ग्रोथ होईल का? त्या क्षेत्रामध्ये आपण स्ट्रॉंग होऊ का? लहानपणी छोटस काही झालं की आपण परत लगेच रडायचो, लगेच काहीतरी झालं की मग जे जसे प्रॉब्लेम आपण घट्ट करायला लागलो, नाही नाही ही वेळ नाही रडायची. दुसऱ्यांसमोर आपल्याला इथं रडायचं नाही, आपले इमोशन दाखवायचे नाही. पाहुणे आले घरी, काही झालंय नवरा बायकोंमध्ये, तरी आपण असं स्माइल करून सगळं एंटरटेन करून दाखवतो. आणि आपल्या जराही दाखवत नाही दुसऱ्यांसमोर की असं असं काही होतं किंवा ब्रेकडाऊन होतं आलं. म्हणजे हे कशाने आपण स्ट्रॉंग झालो? आपल्या प्रॉब्लेममुळे, आपल्या ब्रेकडाऊनमुळे. तर परमेश्वराने जे काही आपल्याला प्रॉब्लेम दिले असेल तर त्याचा थोडासा जर विचार केला आपण तर ते पण आपल्याला एक गुरु. आणि कधी कधी आपल्या याच्यातनं विरोधक येतात लाईफ मध्ये. विरोधक म्हणजे ते पण आपल्याला कधी कधी क्रॉस करणारे किंवा कधी कधी आपल्या विरोधात बोलणारे किंवा आपले, ते पण आपले गुरु आहेत खूप मोठे. कारण त्यांनी पण आपल्याला काही ना काही शिकवलेलं आहे. त्यांनी पण आपल्याला उलट जास्त स्ट्रॉंग केले. मी तर म्हणते तसे लोक तुम्हाला पाहिजे. म्हणतात ना निंदकांचे घर असावे शेजारी. तर तसे लोक लाईफ मध्ये तुमच्या असतील तर तुम्ही खूप खूप प्रोग्रेस करणार, खूप चांगलं तुमच्या अजून तुमच्यामध्ये ग्रोथ झालेली असं. कारण ते तुमचे जे असतात ना विरोधक लोक, ते तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनवतात याच्यामध्ये प्रत्येक याच्यात. कारण तुम्ही म्हणता ना हा तो मला असा बोलला ना तर मी ते करून दाखवणार. म्हणजे एखादी व्यक्ती बोलली तुला काय येतंय, इंग्लिश येतंय का, तुला काही नीट येत नाही, जर आपल्याला ती गोष्ट हर्ट झाली आणि आपल्याला वाईट वाटलं तर आपण काय म्हणतो, नाही आता तर मी ही गोष्ट तिला करूनच दाखवणार. होते ना असं, आता तर ही गोष्ट मी करूनच दाखवणार. भले मला ते काही असो, मला प्रूव्ह करायचं ते एका व्यक्तीसमोर. मग तसं जर व्यक्ती ते चॅलेंज देत असेल, मग तुम्हाला जर ते एखादी गोष्टी हार्ट केला असेल तर बघा ती ती किती मोठं गुरु असतं तुमच्यासाठी. ती किती किती मोठी असते. एखाद्या तुला नीट स्वयंपाक करता येत नाही किंवा तुला हे करता येत नाही, जे आपली कमतरता दाखवली, काय वजनच वाढलंय, कशी दिसती काय, मग अशा व्यक्तीसाठी आपण डबल कामाला लागतो. आणि जे असे गोड गोड तारीफ करता, नुसतं वावा जास्तच वरच्या वर नाही का दिखावा करण्यासारखी तारीफ, त्यांच्या आतून काही नसतं पण वरवर काही आपण म्हणतो ना काही लोक मतलबी सारखं, त्या लोकांचं मग ते काही नुसतं साखरेसारखं. ते जास्त आपल्याला डायबेटीज झाल्यासारखं होतं. कधी कधी कारलंही पाहिजे असतं, ते पण हेल्थसाठी चांगलं असतं. मग कारल्यासारखी लोक असतात, कडुलिंबासारखी लोक असतात काही, आणि ते पण छान आपल्या आयुष्यामध्ये चांगला गुणधर्म घेऊन जात असते. फक्त आपलं बघायचं, आपलं ऍटिट्यूड चांगला करायचं असतं. कारण त्या व्यक्तीमुळे तुम्ही कुठं ना कुठं तुमच्यामध्ये चेंज केलं असतं. तुमचा स्वभाव म्हणा, तुमच्या गोष्टी म्हणा, की त्यांनी तुमची कमतरता दाखवायची हिंमत तर केली ना ऍटलिस्ट, ती पण खूप मोठी आहे. तुम्हाला सांगायची हिंमत पण केली. येस, तर आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो, मंदिरात जातात कोणी, गुरुपौर्णिमाचे आपण दर्शन घ्यायला जातो किंवा जिथं आपली मान्यता आहे तिथं आपण जातो पीसफुल. आपण खरंच म्हणजे आपले गुरु असतील एखाद्या वेळेस काही, कोणी मठात आज बघतो आपण की भरपूर ठिकाणी भरपूर गर्दी असते है ना, शिर्डीला साईबाबाच्या तिथं किंवा असं प्रत्येक ठिकाणी. पण खरंच आपल्याला तिथं ते व्यक्ती मिळती का? आपण एखाद्या मठात गेलो, दर्शनाला गेलो किंवा देव आहे, जो काही आपली मान्यता आहे, गुरु आपल्याला ते तिथं मिळतं का खरंच? मग ते थोडस आपण विचार जर केला तर ते कुठं आहे? जे काही देव आहे, मान्यता आहे, जे काही आपल्यामध्ये एखाद्या समजा आपण स्वामी समर्थांना मानतो, तिथं आपण जातो, तिथं खरंच ती एनर्जी व्यक्ती आहे का? पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय आहे की ती आपल्या आतमध्येच आहे. ती एनर्जी आपल्या आतमध्येच आहे. फक्त तिथलचं इन्व्हायरमेंट जे असतं ना, तिथलचं तिथलचं जे इन्व्हायरमेंट असतं ना ते आपल्याला मॅच करायला किंवा आपल्याला एक पीसफुल आनंद द्यायला येत असतं. म्हणून बघा लेखक रायटर लोक ते असे डोंगरावर निसर्गामध्ये जाऊन बसतात, नाहीतर मग त्यांना शांतता पाहिजे असते तिथे जाऊन बसतात. आपण अभ्यास करायला आपल्याला निवांत पाहिजे असतो, आपल्याला ती एनर्जी, तो एरिया म्हणजे ते तिथलचं पॉझिटिव्ह वातावरण ते सगळं आवडत असतं आपल्याला.
मग कुठंतरी ती जी एनर्जी आहे ती आपल्या आतमध्येच आहे, पण तिला इन्हान्स करण्यासाठी तिथलचं प्राकृतिक वातावरण लागतं. आपण घरी बसून तसं वागतो का? आता घरातच बसलोय समजा, आपल्याला काही शांत बसायचंय किंवा आपल्याला खूप एक्साइटेड व्हायचंय किंवा मेडिटेशनला बसायचं, तर ते ते गेल्यावर तिथं होत नाही. पण तिथं गेलो ना आपण सगळ्यांसोबत बरोबर ती गोष्ट करतो. करतो ना? म्हणजे आपल्याला काही पारायण वगैरे जरी वाचायचं, एकटं आपण बसतो तर तेवढं आपल्याला काहीतरी आळस येईल जांभळा. पण ते ग्रुपमध्ये गेलो, त्या ठिकाणावर गेलो, त्या जागेवर गेलो, त्याची ऊर्जा जी असती, ती ऊर्जा इन्हान्स होती. आणि त्या ऊर्जेमध्ये आपल्याला ती एनर्जी मिळते आणि त्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह याच्याने आपली पण ती गोष्ट आपल्याला पण एक्साइट आपली पण ऊर्जा वाढायला लागते. मग ती एनर्जीच तिथली तशी असते. प्रत्येक ठिकाणची जे असतं आपण धार्मिक ठिकाणी जातो तिथे एनर्जी खूप छान असते. येस. तर सगळ्यांचा मस्त आज दिवस जाऊ. गुरुपौर्णिमेचा आजची एनर्जी पण खूप छान आहे. आज पौर्णिमा जेव्हा जेव्हा पौर्णिमा असती, पौर्णिमेचा जसं मी काल बोलले होते, एक दिवस अगोदर, एक दिवस नंतर, 3 दिवस सारखे व्हायब्रेशन असतात हाय एनर्जी मध्ये. आणि 3 दिवस जर आपण स्वतःला हाय व्हायब्रेशन मध्ये ठेवलं, स्वतःला पॉझिटिव्हनेस मध्ये ठेवलं, तर नक्कीच आपला जो आभा मंडल आहे, आपला जो ओरा आहे तो एक्सपॅन्ड होतो. ओरा माहिती ना सगळ्यांना? काय असतो ते? येस, ओरा म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर जे आपल्याला दिसत नाही. तर ते आभा मंडल आपल्याला स्ट्रॉंग होत असतो. आपला ओरा जो असतो तो स्ट्रॉंग होत असतो. काल शोभा मॅडमनी मस्त रेकॉर्डिंग करून त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलाय. आता त्या ट्रॅव्हलिंग मध्ये उद्या आपल्याला सांगतील एखाद्या वेळेस. असे तुम्हाला अनुभव येतात ना, तुम्ही बिनधास्त इथं सांगायचे. कारण तुम्ही सांगितल्याने इतरांना असं वाटतं, वॉव! इतके सगळे यांनी यांचे ब्रेकडाउन थ्रू केलेले आहेत, तर मी का नाही करू शकत? म्हणजे एकमेकांचे जेव्हा आपण सगळे शिकतोच आहे ना. आपण सगळे लर्निंग प्रोसेसमध्ये आपण सगळे शिकतोच आहे. मी पण माझं रिपिटेशनच सगळे शिकतोच आहे. आणि आपण ह्या एकमेकांमध्ये छोटे-छोटे अनुभव आले जर आपण शेअर केले, की नाही, नाही मॅडम मलाच हे आज शेअर करायचं मी टेस्ट करून. तुम्हाला जर असं वाटलं, की नाही मला हे शेअरिंग करायचं. तुम्हाला ही शेअरिंग केल्याने काय मिळतं माहिती का? एक तुमची शेअरिंग इतरांपर्यंत पोहोचते. आपलं जे मॅजिक आहे ते इतरांपर्यंत पोहोचतं आणि कॉन्फिडन्स आपण सिक्रेट मधल्या लोकांच्या स्टोरी ऐकल्या ना, ऐकल्या की नाही? त्यांच्या स्टोरी ऐकल्या म्हणून आपल्याला अजून वाटलं, की अरे यांचं हेल्थच्या बाबतीत एवढं छान आहे, वेल्थच्या बाबतीत हे छान झालेलं आहे, रिलेशनशिप एवढं छान झालेलं आहे. मग आपलं का होणार नाही? मग आपल्याला मॅजिक तर जगात आहेच ऑलरेडी. आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. पण आपली मान्यता असते. मान्यता असते ना? की ह्या व्यक्तीने केलंय, याला केलंय, मला मिळेल. मग आपण बघू पूर्वीच्या काळात नाही का सांगायचे, की मी हे केलं तू कर किंवा काहीतरी मान्यता असायची एका गोष्टीबद्दल. एका एका ठिकाणी दर्शनाला गेली तिथे 100% काम होतं इथं. मग ती मान्यता आपण त्याचं ऐकतो म्हणून तिथं लगेच जातो. मग तशी मान्यता जर आपल्या माइंडमध्ये असेल, तर आपण आपण एकमेकांना सांगायच्या. कारण सगळं हे लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच काम करतं. आपल्या इच्छेनुसार. आता हा कॉल जो आहे तो तुम्हीच अट्रॅक्ट केलेला आहे. बरोबर आहे ना? हा तुम्हीच अट्रॅक्ट केलेला आहे म्हणून आपण इथपर्यंत बसलो. हे मी अट्रॅक्ट केलंय, की चला मला हे मॅजिक शिकवायचंय, इतरांपर्यंत पोहोचवायचं, असा झुंबा हे प्रकृतीने नियोजन करून दिलं सर्व. लिंक म्हणा, वायफाय म्हणा, Zoom म्हणा, लॅपटॉप हे आहे, बुक आहे. हे सगळं नियोजन झालेलं आहे. कुठेतरी हा किडा कधीतरी आलाय, मग त्याचं सीड आलंय. ते सीड येऊन त्याचं प्लांट बनणं. आता हळू-हळू कदाचित अजून लोकांपर्यंत पोहोचल, तर आपला कॉल मोठा अजून झालेला आहे. भरपूर लोकं राहतील नेक्स्ट बॅचला. त्याच्यापेक्षा अजून जास्त जो अट्रॅक्ट करेल त्याच्यापर्यंत आपली ऊर्जा पोहोचल. तुमच्या शेअरिंग पोहोचतील. तर आपण अजून लोकांपर्यंत हे करू शकतो. कारण आपण जेवढं मॅजिक देऊ ना, तेवढं ते परत डबल होऊन येणार तुमच्याकडे. तुम्ही एक शेअरिंग केली, तुमची शेअरिंग कोणी ऐकली, "अरे वॉव!" त्याच्या मनात जरी आलं, तर ते तुमच्याकडे डबल होऊन ते मॅजिक होणार आहे. म्हणजे जे आपण जेवढं मॅजिक देत राहू, इतरांना सांगत राहू, की ते तुमच्याकडे डबल-डबल मॅजिक पडून येणार. जेव्हा तुमच्या व्यवहारात लोकं तुम्हाला हळू विचारणार, की "काहीतरी चेंज आहे. काय नवीन शिकतीये का? काय करतीये का? तुझ्यामध्ये वागण्यामध्ये बदल झाला. आजकाल कंप्लेंट करत नाही किंवा आजकाल छान बोलायला लागले." असे छोटे-छोटे जे अनुभव येतात ना आपल्याला एकमेकांचे, तर आपण लगेच शेअर करू शकतो. मी असा-असा क्लास हे करू शकते किंवा असं-असं शिकते. माझ्यामध्ये हे बदल होत आहेत. तर लोकं आपल्या घरातले लोकं, आजूबाजूचे लोकं आपल्याला नोटीस करत असतात. करत असतात ना? लक्षात येतं, की हा व्यक्तीचा काहीतरी ओरा वेगळा आहे. मग असा ओरा बनवायचा ना आपल्याला, की इतरांना असं वाटलं पाहिजे, की नाही, नाही, या व्यक्तीचं खरंच मी ऐकलं पाहिजे. आणि ही व्यक्ती जे मला सल्ला देईल किंवा जे मला सांगेल ते माझ्या चांगल्यासाठीच आणि माझ्या भल्यासाठीच. असं आपल्याला तिथं जाणवलं पाहिजे. बरोबर आहे? येस, कालची प्रॅक्टिस कोणी केली? काल आपला काय टॉपिक होता? आपल्या हेल्थमध्ये, आहे ना? येस, मग तुम्ही स्वतःच्या हेल्थसाठी काय-काय प्रॅक्टिस करताय?
यस, कल्पना मॅडम शेअर करणार, आपण त्यांना अनम्यूट करू. यस, तुमचं माईक चालू करा. एक मिनिट. असं पॉपअप आलं ना, त्याला ते हे करा. झालं चालू मॅडम? हो, झालं. बोला मॅडम, काल मी दिवसभर आहे ना माझ्या हेल्थ बद्दलचे तुम्ही सांगितलेले तसे वाक्य लिहिले की अरे वा, माझं पोट बिघडलं म्हणून काय झालं, माझे हात चांगले, माझ्या म्हणजे प्रत्येक गोष्टी, आणि जी गोष्ट केली ती हिलिंग करून केली. म्हणजे काल मी आहे ना तुम्ही म्हटलं तर हे 3 दिवस ना, तुम्ही म्हटलं नाही का आपल्या हेल्थ बद्दलच हे 3 दिवस वापरायचे आपण आता आणि हे करायचं. तर मॅडम मी आज एवढी फ्रेश आहे. सकाळीच मी आज तुम्हाला सांगते 5ला उठले. माझं आज सगळं म्हणजे देवपूजा वगैरे सगळं सगळं आटपून मी आज तुमच्या समोर इतकी छान बसले. म्हणजे मला इतका आनंद, म्हणजे खूप महिन्यानंतर एवढी आनंदित होऊन बसले. म्हणजे सगळं आज इतकं व्यवस्थित सगळं घर क्लीन झालं माझं मस्तपैकी. देवपूजा इतकं देवघर छान क्लीन केलं. म्हणजे सगळं असं ना की मी, आणि प्रत्येक गोष्टीला आहे ना थँक्यू म्हणायचे. पण मला प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणताना तुम्हीच नजरेसमोर यायच्या की मला काल यांनी पॉझिटिव्हिटी दिली बुवा, काल मला यांनी खूप एनर्जी दिली मॅडमनी असं. आणि प्रत्येक मूर्तीला पण धुताना हे करताना पुसताना वगैरे पण मी म्हणायची माझ्या घरात आली, किती छान बसता, किती छान मला एनर्जी देता वगैरे. प्रत्येक गोष्टीला मूर्तीला पुसताना थँक्यू. आज देवघर पूर्ण म्हणजे इतकं सुंदर केलं की बस रे बस. मला एवढा आनंद झाला. म्हणजे मी कालचा जे लिहिले ना आपल्याबद्दलचे स्वतःचे, म्हणजे आपण काय म्हणतो मॅडम, तुम्ही जे काल म्हटल्या ना ते वाक्य मला फार खूप आवडले की आपण आधी स्वतः दुरुस्त व्हा, आधी स्वतः पॉझिटिव्ह व्हा, मग दुसऱ्याला हे करायला जा किंवा दुसरे संबंध ठीक करायला जा. मी म्हटलं आपण विचार करतो की ह्याच्याशी संबंध ठीक करायचे त्याच्याशी, पण आपलं त्याचं काहीच नाही ना. आधी आपलीच प्रकृतीचा किती प्रॉब्लेम आहे आपल्याला, मग आपण तेच पण नीट करायचे, तेच आपण दुरुस्त करायचे, मग बाकीच्याकडे लक्ष ठेवायचं असं. बाकीचे लक्ष करता करता आपण आजारी पडतो किंवा आपली चिडचिड होऊन जाते. ते नाही करायचं. आपण आधी आपण स्वतः शांत व्हायचं किंवा आपण स्वतःला प्रूव्ह करायचं, म्हणजे मग आपण दुसऱ्याला करू शकतो. येस. आणि आता पहिला फोटो पहिल्या दिवशीचं असेल तुमचा व्हिडिओ किंवा शेअरिंग, आणि त्याचं शेअरिंग तुम्हाला सगळ्या बाकीच्यांना पण दिसत असेल की काय चेंजेस झाले कल्पनाताईमध्ये. एक तर आज छान आवरून मस्त ड्रेस घालून बसले आहे. अँटी एजिंग पण दिसत आहे नाही का आपल्या स्वतःमध्ये. काल हो, 2 दिवसापूर्वीची कंडिशन आताची कंडिशन मध्ये खूप फरक आहे. हो. खूप फरक आहे स्वतःमध्ये. तर हेच मॅजिक, ह्या मॅजिक मध्ये आपल्याला 8 तास राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 8 तास म्हणजे जे काही काम करतो ना आपण त्या कामामध्येच स्वतःला ठेवायचंय. पोळ्या करता करता, हे करता करता तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज. तुम्ही जे काम करता ना त्याच्यातच मॅजिक आणा. त्याच्यातच मॅजिक, जसं तुम्ही म्हटले ना देवपूजा करता करता मी ते करत राहिले, मूर्त्या घासणं वगैरे, त्याच्यात मी सेम तसंच करते की हा आपल्याला आवरायचंय, मुलाची बॉटल भरतोय, वाव बॉटल किती छान आहे, थँक्यू पाण्याला. मग ते दूध धुतानी वगैरे सेम तसंच करायचंय का आपल्याला आपल्या कामामध्येच मॅजिक आणायचंय. इतर याच्यात मॅजिक आणायची गरज नाही. इतर वेगळा वेळ काढायची गरज नाही. आपण काही वॉक करतोय त्याच्याकरता किती मॅजिकली गोष्टी दिसतात, तर त्याला आपण थँक्यू म्हणू शकतो. त्याला हे करू शकतो का आपण. बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे पण जातो, तिथून पण आल्यावर आपल्याला कधी कधी कुठं चांगलं वाटतंय, तिथं पण काय मेडिसिन आहे, गोळ्याच खातोय, परत हेच आहे तेच आहे आपल्या डोक्यात चालू असतं. पण जेव्हा आपण ग्रेटफुल व्हायला शिकतो, ग्रॅटिट्यूड करायला शिकतो, तर नक्कीच आपल्या लाईफ मध्ये खूप परिवर्तन यायला. मी पण आज छान देवपूजा, देव घासले सगळे आज पौर्णिमा असल्यामुळं. यस पूजा मॅडम, माहित चालू का. मी ना आज मी पण आज सकाळी पौर्णिमा म्हणून लवकरच उठले. रात्री झोपतानाच विचार केलेला लवकर जाऊन येईन, माझा क्लास सुरू व्हायच्या आधी मठात जाऊन दर्शन करून येईन. मग परत एकदा मनात आलं काय माहिती परत झोपली तर, नाही जाग आली तर, म्हटलं नाही येईल जाग. पण व्यवस्थित टाइमेवर जाग आली, सगळं आटपून मग मी दर्शनाला पण जात होती. तर गेल्या जाता जाता पेट्रोलच संपलं स्कूटीमधलं. परत मध्ये अर्ध्या रस्त्यावर स्कूटी थांबली, पण ती त्या जागी थांबली जिथे रिक्षावाला उभा होता. ऑलरेडी त्याला विचारलं तर तो म्हणतो नहीं नहीं आप आगे से कर लेना. बट बाद में मैंने बोला उसको कि नहीं मुझे मठ में जाना है, तो पेट्रोल भी खत्म हो गया है, चल रहे हो तो चलो. तो पटकन हो पण बोलला. आणि मग आला, मग फुलं पण मिळाली, दर्शन पण छान झालं. एवढी गर्दी असून पटकन नंबर पण लागला. माझ्या डोक्यात होता क्लास सुरू व्हायच्या आधी घरी येऊ, क्लास सुरू व्हायच्या आधी घरी येऊ. पण ते सगळं व्यवस्थित झालं.
आता स्कूटी तर ठेवली आहे तिकडे, ते तर रिपेअरिंगला टाकून देईन. पण मला बिलकुल पण ना अशी चिडचिड नाही झाली. म्हणजे असं वाटलं नाही, अरे यारशी सकाळी सकाळी काय निघताना गाडी बंद पडली, असं बिलकुल नाही वाटलं. मी म्हटलं हा त्याला केव्हाची सर्व्हिसिंगला टाकायची होती, आज उद्याच करत होती. आज बहुतेक त्याचा मुहूर्त असेल, तर गेली सर्व्हिसिंगला. आता छान होऊन आजच्या दिवशी मस्त तिची पण सर्व्हिसिंग होऊन जाईल. येस. आणि आले सुद्धा वेळेवर घरी आले. हा, म्हणजे जे आपण होतं ते खरंच काहीतरी खूप happy. चांगल्यासाठी आपल्यासाठीच होतं, आणि जे त्याचं काही रिझन असेल, गाडीवर काही ट्रॅफिक असेल किंवा काही असेल, खड्डे असेल, मे बी काही चॅलेंजेस असेल, है ना. हां. मग ते मेन challenges म्हणजे मला असं असं जराही वाईट नाही वाटलं, जराही चिडचिड नाही झाली. म्हटलं काहीतरी माझं चांगलंच असेल. एव्हरीथिंग इज वर्किंग इन माय फेवर. आय नो धिस ओन्ली. येस. तेच हां, आपण विचार करायचं, युनिव्हर्सल माझ्याच फेवर मध्ये काम करते, युनिव्हर्सल माझ्यासाठीच बेस्ट करते. जेव्हा आपण हां. विचार करायला लागलो ना, आपल्याला मग ते वाटतच नाही काही छोटे छोटे, कारण येणारच आहे छोटे मोठे प्रॉब्लेम वगैरे आपले चालूच राहतात. मग त्याला आपण घेतो कसं ना, त्याच्यावर डिपेंड आहे. किंवा इतके वर्ष ती स्कूटी सपोर्ट करते, आज काय तिला एक दिवस जर काही त्रास होत असेल तर बिचारी ठीक आहे, आली इथपर्यंत, तिचंही काम होते. काही पण आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍड करू शकतो गोष्टी. किंवा मे बी काही असेल, मला एखादा खड्डा असेल, काही पुढे मी तर ब्रेकडाऊन त्या असेल. ऑटोवाल्याला बोलले, "कदाचित आज तुमचं पण दर्शन लिहिलेलं आहे. तुम्ही येणार नसाल ना, म्हणून आज तुम्हाला बोलवलं स्वामींनी. चला आता सोबत जाऊया." हा, तसं काही ते असेल. बोलले, "हो, चला." आपण जेव्हा असं. ठरवतो ना ती गोष्ट व्हायची, तर बरोबर ती गोष्ट होती, आणि अशी एकदम परफेक्टली होती की आपल्याला पण कळत नाही की वाव, इतकं स्मूथ मध्ये हे होतं. आपण त्या एनर्जीला आपण मानायला लागतो ना, ती एनर्जी आपल्याला सपोर्ट करायला लागते. आपण त्याला बघितलेलं नसतं. आपण जे पण गुरूंना मानतो, स्वामी असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, काही लोकांना, पण आपण ती एनर्जीला जेवढं एनर्जी देतो की हा, आपण आता बघा, स्वामींना आपण मानतो, लिहिलेलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, हे वाक्य जरी वाचलं तर आपलं किती म्हणजे आपल्याला वाटतं एनर्जी, हे वाटतं की अरे आपल्या पाठीशी आहे उभं. म्हणजे कुठली तरी एनर्जी आहे, कुठली तरी शक्ती आहे जी आपल्याला मदत करतात. आणि खरोखर आपल्या पाठीमागे एक दैवी शक्ती कायम राहते प्रत्येकाला. जन्माला आल्यापासून आपल्याला जे एंजल्स असते, दैवी शक्ती मिळाली, ती दैवी शक्तीच आपल्याला सेन्स, हे कोण देतं सेन्स? पटकन आपल्याला चटका लागायचा, पटकन हात बाहेर, पटकन बाजूला करतो, कधी काही शिकायला पाय पडायचा, पटकन आपल्याला सेन्स बाहेर येतो. मग आपला सबकॉन्शियस माइंड जो ऍक्शन करतो, ऍक्शनला रिएक्शन करतो पटकन, नाही का. बरं झालं पटकन दोन, मी गाडी अशी एखादी जवळून जाती, पटकन आपण कट मारायचं, तर तिथून आपण पटकन निघून जातो. आपण म्हणतो खूप वेळ. बापरे, बरं झालं. हां. असं असं होतं ना, जीवात जीव आल्यासारखं, बापरे काय जवळून कट मारून गेली. बरं, मग ही कोणती शक्ती, हा सबकॉन्शियस माइंड कोणती शक्ती की आपल्याला धरून ठेवती, आपल्याला वाचवून ठेवती, आपल्याला सेफ ठेवती. तर ही अशी शक्ती आहे की वेगवेगळ्या रूपात तिने जन्म घेतलेले, वेगवेगळ्या आपल्या याच्यात बघतो आपण, हिंदू धर्मांमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात लोक आले, आणि त्यांनी सगळ्यांनी शिकवलंय, काहीतरी शिकवण दिलेली, एक लेसन दिलेलं, लाईफ लेसन. मग ही शक्ती निरंतर काम करते. पण ही शक्ती, ज्याचा विश्वास आहे ना, त्याच्यासोबतच राहते. तुम्ही जर म्हटलं हा माझा काही विश्वास नाहीये, आणि मग तुमचं काही असं खरं नाही, तर त्याच्यासोबत ती शक्ती राहत नाही. पण या शक्तीला कधी कधी आपण म्हणतो ना, एखाद्या नास्तिकाच्या पण मोठे पाठीशी हात असतो. मग नास्तिक एखादा म्हणत असतो की नाही नाही, काही खरं नसते, देव असतो नसतो, पण त्याला पण ती प्रत्यय देत असते, आणि त्याला पण ते दाखवत असते. ते सायंटिफिक लोक घेतात, लोक नाही नाही, हे सायन्स नुसार घेतात. मग सायन्स आणि जे अध्यात्म आहे ते कुठेतरी एकाच लेवलला आहे, किंवा त्यांचा बेस एकच आहे. फक्त ते आपल्या बघण्याचा ऍटिट्यूड, आपले जुने लोक जे होते, आपले आजी आजोबा, त्यांना सायन्स माहित नव्हतं, पण त्यांना हे बरोबर माहित होतं की त्याला हे करायचं. मग जसं आपण नजर उतरवतो आता कोणाच तरी, मीठ घेऊन, मोराचे पिसे घेऊन, आपल्या मुलांची वगैरे नजर काढतो, तर हे आपले आजी आजोबा ते त्यांच्या अँगलने बघायचे की हे असं असं केलं तर. आता सायंटिफिक त्याच्यात सर्च निघाले की हा, मीठ काय सोर्स आहे, पॉझिटिव्ह सोर्स आहे, ऊर्जा आहे. जेव्हा पाण्यामध्ये करतो आपण त्याचं, आपली निगेटिव्हिटी आपल्या ओऱ्यामधून क्लीन होऊन ती डिस्ट्रॉय होत असती. मग आता हे सायन्सनं प्रूव्ह केलंय ह्या गोष्टी. म्हणजे आहे जो सोर्स आहे तो कुठंतरी सायंटिफिक आणि स्पिरिच्युअली दोन्हींना बांधून धरणारा एकमेव गोष्ट आहे. मग या दोघांना धरून चालायचं आपण. आता मॅजिक बुक काय, मॅजिक बुक सेम आहे, तिने सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी एकत्र केलेलं आहे. म्हणजे आपलं जे काही आहे ते दोघांना एकत्र केलेलं आहे ना, आपल्या आयुष्याची गाडी आपण त्या दोघांच्या बेसवर चालू शकतो. सायन्स पण आलं आणि तुमचं स्पिरिच्युअलिटी पण आलं, मग दोन्ही पण याच्यामध्ये तुमची ग्रोथच आहे. एक तर आपला अँगल बदलतो. हा, एखादी व्यक्ती आहे चिडचिड करते, आपल्याला लेट गो, जाऊ द्या ना, काहीतरी त्याचा असेल बिचारायचं, काही त्रास असेल, ठीक आहे त्यांनी हे नाही केलं. एखाद्या फळावाल्याने एखादं फळ फ्रूट आपल्या काही चुकीनं खराब आलं, जाऊ दे चुकीने झालं असेल, पण पूर्वी आपण लगे एका फळासाठी किती नाही तर 10 वाक्य बोलून दाखवायचो. एखादं फळ खराब निघालं, ते आतून खराब निघालं, त्याला माहित नव्हतं समोरच्याला,
एखादा ऍपल आणले आपण, एखादा खराब निघाला, आपण किती त्याला ब्लेसिंग वाईट म्हणजे विचार करायचो, काय त्याने असं केलं, मला फसवलं, मी याच्यानंतर तर जाणार नाही, असं नाही तसं नाही. आपण इनडायरेक्टली आपलं माइंड किती थॉट जनरेट करत असतो. त्याच्यातच जर आपण ब्लेसिंग शोधल्या आणि सापडल्या की ठीक आहे, त्यावेळेस झालं चुकीनं, पुढच्या वेळेस नाही, आणि तो काय आतमध्ये जाऊन बघितला, प्रकृती आहे, काहीतरी झालं असेल, काहीतरी याच्यातून पण मला मेसेज असेल. अशा भरपूर गोष्टी असतात. आपल्याला त्या सिच्युएशनला तुम्ही घेताय कसं, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ती सिच्युएशन कशी हँडल करायची. असे हे मॅजिक आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिक खूप मस्त आहे आणि खूप गमतीदार आहे. आणि आजचा टॉपिक म्हणजे खूप छान आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हा मॅजिक बुक करता तेव्हा तेव्हा तुमची याच्यानी लेवल अप होणार आहे. हा जो टॉपिक आहे, येस. जसं काल हेल्थचा झाला, आज वेलचा टॉपिक आहे. अल्टरनेट असे टॉपिक आहे आणि थोडेसे त्याच्यामध्ये एक्स्ट्रानेस आहे. जसं आपण पहिले वेलचं बघितलं, त्याच्यामध्ये आपण मॅजिक नोट बनवली, छोटे छोटे जे आहे त्या पैशाला आपण धन्यवाद केलं. ऑलरेडी आपण पास्ट मध्ये जे जे पैशाचं सुख भोगलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पैसा यूज झालेला, आपण त्याला पण ग्रॅटिट्यूड केलेले, जेणेकरून कधी कधी होतं ना, आपल्याकडे पैसे तर आहे, पण काही लोक ह्या टेन्शन मध्ये असतात की विनाकारण पैसेच खर्च होत आहे, म्हणजे पैसा खर्चच होतोय, इकडे पैसा आलाय, हॉस्पिटलला पैसा आला, त्या टेन्शन मध्ये असतात. काही लोकांकडे पैसे येत नाही, त्या टेन्शन मध्ये असतात. काही लोकांचं येत आहे पण टिकत नाही, त्या टेन्शन मध्ये असतात. मग आपल्याला कुठून कुठून आपण पैशाला जी आहे ती एनर्जी बॅडच पाठवत असतो. मग आपल्याला काय करायचं, पैशाला सगळ्या मार्गातून चांगली एनर्जी द्यायची. आजचा जो टॉपिक आहे आपला, तर तो आहे मॅजिक चेक. येस. मग जादूचा चेक आपला काय आहे, जादूचा धनादेश, जादूचा चेक. तर दिसतं एक पर्स दिसते तुम्हाला आणि तिथं मॅजिकली चेक दिसतो, स्पार्कल. येस. खूपच जबरदस्त टॉपिक आहे आणि नक्की ह्या मॅजिक एंड होईपर्यंत तुम्ही जे काही चेक बनवतात ती अमाऊंट नक्की तुमच्याकडे आलेली असणार आहे. या सगळ्या प्रॅक्टिसनी आज आपला 17वा दिवस आहे मॅजिक चेक. जादुई सृष्टि किसी प्रकार का संयोग या अनहोनी नहीं होती. कोई चीज जब तक नहीं होती तब तक कोई इच्छा करके भी उसे घटित न करे. म्हणजे जादूचा जो आहे काही असं म्हणतो ना आपण, झालंय कोइन्सिडन्स झालं काय, मग सापडले पैसे, झालं असं. पण तसं नाही, हे सगळं काही आहे कुठंतरी आपल्या इच्छाशी रिलेटेड आहे. आणि आपल्या इच्छा, कधी आपण म्हणतो की एखाद्याला ना असं 3,000चीच गरज असते, किंवा शाळेची फीस भरायला त्याला 10,000 रुपये पाहिजे असतात. तर काहीतरी प्रयत्न करून कोणाकडनं त्याला तेवढेच पैसे भेटतात. असं काही नाही की त्याला 20 भेटले, डबल भेटले, असं नाही, किंवा कमी भेटले, तेवढेच भेटतात. कारण त्याच्या माइंडसेट मध्ये, ब्लॉकेज मध्ये त्याची जी तीव्र इच्छा असते त्या 10,000वर त्यांनी खूप केंद्रित केली असते, आणि तेवढेच पैसे कुठून तरी युनिव्हर्सल त्याला पाठवत असतो. जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति को किसी नकारात्मक परिस्थिति में केंद्रित कर लेते हैं, तो नए स्थिति में उत्पन्न होती है जो पुरानी स्थिति खत्म कर देती है. इसका अर्थ ये है, आप जब स्थान पर पहुंच जाते हैं जहां धन के प्रति कृतज्ञता, धन के प्रति कमी महसूस होती, एक नई परिस्थिति निर्माण होती जिससे धन की कभी खत्म हो जाती है और जादू धन के आने से लगता है. म्हणजे आपल्याला, आपण जर असं पैशाबद्दल आपल्याला निगेटिव्ह भावना असतील, किंवा आपल्याला नाही का, आपण सारखं पैसा, हा इतका खर्च लागतोय, इतकं महाग आहे, इतकं ह्या गोष्टी, महागाई खूप झाली, असं जर आपले बोलण्यातून, वागण्यातून पैशाबद्दल जर सारखं सारखं आपली निगेटिव्हिटी येत असेल, तर कुठेतरी आपण पैशाला ग्रेटफुलनेस आपला कमी होतोय, जेणेकरून आपल्याकडे मॅजिकली पैसा पाहिजे तसा येत नाही. धनासंबंधी सारी बुरी भावनाएं धन के आपस में दूर कर धकाती है. आपके जीवन में धन की मात्रा कम कर देती है. यह नहीं, जब भी आप धन के बारे में बुरा महसूस करते हैं तो आप हर बार थोड़ा सा और कम कर देते हैं. यदि आपके मन में धन को लेकर ईर्ष्या, निराशा, चिंता, डर जैसी भावनाएं हैं, तो आपके अधिक धन में मिल सकता. आकर्षण का नियम कहता है, समान समान को आकर्षित करता है. म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये पैशाबद्दल ऑलरेडीच निगेटिव्हिटी आहे, की आपल्याला त्याच्याबद्दल आपण चांगलं फील करत नाही, हा याला किती पगार आहे, आमचं तर यांना असंच आहे, समोरच्याकडे किती चांगलं आहे, आपलं कुठेतरी ईर्ष्या करतोय, आपण निराशा करतोय, आपली चिंता आहे, भविष्यात कसं होणार, मुलाचं लग्न कसं करणार, शिक्षण कसं करणार. मग आपल्याला या भावना जर आहेत फिलिंग मध्ये, आपण हा घर कसं बांधणार, आता तर एवढा पगार आहे, शक्य कुठे आहे, महाग किती झालं, सोनं किती महाग झालं, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जर याच्यामध्ये असेल, तर आपल्याला त्याच फिलिंग आणि तशीच कंडिशन आपल्याकडे येते. कारण हा सृष्टीचा नियम आहे, लाईक अट्रॅक्ट लाईक, म्हणजे समान 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 गोष्ट समान आकर्षित करते. लाइक अट्रैक्ट लाइक हा एक रूल है. इसलिए यदि आप बात को निराशा महसूस करते हैं, आपके पास पर्याप्त धन नहीं, आप जैसे निराशाजनक परिस्थितियों का अधिक मिलेंगी. यदि आप धन को लेकर चिंतित होते हैं तो आपका धन के बारे में अधिक चिंताजनक स्थितियां मिलेगी. यदि आप धन अवस्था को लेकर
भय महसूस करते हैं तो आपका धन लेकर भयभीत करने वाली अधिक स्थितियां मिळेल. जर आपण आधीच लोक बघतात की आता हे कसं होणार, ते कसं होणार, काय आहे. काही लोक बघा त्यांना काही माहित नसते ग्रॅटिट्यूड वगैरे, ते म्हणतात परमेश्वराच्या कृपेने सगळं छान होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल, सगळं वेळेवर होणार आहे. एखाद्याचं लग्न असेल का एखाद्याच्या हातात काहीच नसतं पण ते इतके ग्रेटफुल असताना सगळं काही वेळेवर होईल, नियोजन बरोबर होईल, तर त्यांना सगळे मदत करून बरोबर ती गोष्ट होती. आणि जर फिलिंगच चांगल्या नसतील की नाही ना, तर मग जी कंडिशन आहे ते कुठेतरी हॉस्पिटलमध्येच पैसे लागतील, नाहीतर काहीतरी मध्येच येईल, कोणाचं देणंच येईल, काहीतरी पैसेच हरवून जातील, काही पण त्याच्या बाबतीमध्ये त्या निगेटिव्ह परिस्थिती आपण अट्रॅक्ट करून घेऊ. यहाँ करना कितना मुश्किल है, लेकिन आपको वर्तमान स्थिति में नजरअंदाज करना होगा. वर्तमान पैसे के चाहे जितना भी महसूस करे, उसे नजरअंदाज करने के लिए कृतज्ञता की शर्तें तरीका यह है, हो सकता है आपके धन में कृतज्ञ हो और उसी समय नजरअंदाज करे, और नहीं सकता धन के बारे में कृतज्ञ हो उसी समय चिंतातुर का विचार करे. इसलिए कभी हो सकता है कि आप धन के बारे में कृतज्ञता महसूस करें, उसी समय डर के विचार आपके मन में आए. जब आप धन में कृतज्ञ होते हैं, आपका सिर्फ धन को दूर ढकेलने वाला नकारात्मक विचार भावना को रोक देता है, बल्कि अपनी अधिक धन लाने की अचूक भी आजमा रहे. म्हणजे आपल्याला जर आपण जर ऑलरेडी त्याच्यामध्ये नाही का, आता माझ्याकडे 10,000 रुपये तर आहे पण मला तर 20 द्यायचे, मग मी कसं करू, आता कसं होणार माझं, आणि एवढे पैसे आता 15 तारीख जायची, तोपर्यंत तर खर्च आहे, पेमेंट यायला तर वेळ आहे. मग अशा जर आपण स्वतःहूनच विचारामध्ये त्या गोष्टी आणतोय आणि जे ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीच ग्रेटफुल नाही आपण, तर ते कुठेतरी आपण त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये एक ब्लॉक तयार करतोय आपल्या धनासाठी, आपल्या आहे त्या पैशासाठी आपण ग्रेटफुल नाही. मग येणाराचा आवक असेल ना तिथं पण आपण कुठेतरी त्याला ब्लॉक तयार करतोय की नाही नाही माझं ही कंडिशन, मी कृतज्ञ नाहीये. आप आप अब तक उस धन के लिए कृतज्ञता का अभ्यास कर चुके हैं जो आपने पाया है और आपने पा रहे हैं. इसलिए मनचाहा धन के लिए जादुई शक्ति का इस्तेमाल करने से पहले आप उन विभिन्न तरीके से समझाने की जरूरत है जिसे धन दौलत जीवन में आ चुकी है. धन आने पर आप हर बार धन के लिए कृतज्ञ नहीं होते, इसलिए आप प्रचुरता को अपनी और प्रभावित होण्यास रोक देते. मग आता आपण आधी याचा अभ्यास केलाय की आपल्याला ऑलरेडी जो धन आपण यूज केलंय ते धन आपलं जे आपल्याकडे आहे, समजा घरात फ्रीज आहे, टीव्ही आहे, ऑलरेडी ज्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे आपल्याकडे ज्या आहे वर्तमान काळामध्ये आणि याच्या आधी आपण भूतकाळामध्ये ज्या पाहिल्या त्या आपण ऑलरेडी मागच्या चैप्टर मध्ये बघितल्या आहे. धन को कई तरीकों से आपके पास आ सकता है, जैसे प्रत्याशित चेक, तनख्वाह बढ़ाना, लॉटरी जीतना, टैक्स रिफंड पाना, किसी धन का अप्रत्याशित उपहार मिलना. आपका धन तब तक बढ़ती है, हो सकता है कोई दूसरा काफी लंच या डिनर बिल दे चुका है. जब आप कोई सामान खरीदने जा रहे हो, डिस्काउंट पर मिलता है, खरीदने पर आप मिनी बैंक ऑफर, आपके लिए चीज का उपहार, आपको खरीदने के, इसमें प्रत्येक परिस्थिति में अंतिम परिणाम होता है आपके पास अधिक धन. इसलिए किसी स्थिति में उत्पन्न होने के खुद में पूछे है, क्या आपका मतलब यह है कि मेरे पास अधिक धन है. अगर ऐसा है तो उस परिस्थिती में प्राप्त होने के लिए धन बहुत कृतज्ञ होने की जरूरत आहे. म्हणजे बघा कधी कधी आपल्याला कुठल्याही स्वरूपात आपल्याकडे येतच असतो. कधी एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी कुपनच मिळतं डिस्काउंटचं, किंवा आपल्याला काहीतरी आपली पेमेंट वाढतं हसबंडचं, आपलं स्वतःचं हे वाढतं, इन्क्रीमेंट होतं, किंवा एखाद्याला लॉटरी लागते छोटी मोठी, काहीतरी गिफ्ट लागतं, गिफ्ट कुपन लागतं, किंवा आपल्याला टॅक्स रिफंड येतो. हे सगळं कुठून आपल्या काही न काही आपल्याकडे येण्याचे हे आहे. म्हणजे एखाद्याने चहा कॉफीचं बिल दिलं, आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आपण गेलो आणि त्याने आपल्याला आपलं हॉटेलिंगचं बिल भरलं, कोणी राहू दे मी देतोय, मग हे पण तर काय आपल्याकडे म्हणजे कुठून ना कुठून पैसाच आलेला आहे ना. एखादा अचानक काहीतरी आपल्याला गिफ्टच देतो, खूप दिवसांनी गेलो आहे हे घ्या तुमच्यासाठी, कोणी रिटर्न गिफ्ट देतं, एखाद्या प्रोग्रामला गेलो तर मग ते सुद्धा धन आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण स्वतः एक चांगलं धनवान आहे किंवा आपल्याकडं मी रिसीव करण्याच्या याच्यात आहे असं आपण युनिव्हर्सलला सांगितलं पाहिजे. यदि आप किसी मित्र को बताते हैं कि आप कोई खरीदने वाले हैं और वह आपके पास उसे उधार या भेंट देते हैं क्योंकि वह उसका इस्तेमाल नहीं करता है. यदि आप यात्रा की योजना बना रहे हैं और किसी टूर के खास डिस्काउंट के बारे में सुनते हैं तो कोई उधार देने वाली संस्था ब्याज कम कर देती है और यह सर्विस प्रोडक्ट आपके बेहतर पैकेज देता है कि बचत आपका धन जादुई बढ़ जाएगा.
क्या आप समझ रहे हैं, ऐसी अनगिनत परिस्थितियां हो सकती है जिसके पास आपको धन मिल सकता है. म्हणजे कधी कधी आपल्याला कशामधून पण मिळतं, म्हणजे एखादा खास डिस्काउंट मिळाला. आता मी ते परवा बघत होते की मला योगा मॅट घ्यायची आणि छोट्या त्याच्या इंचेस किती, मग साधी जरी मॅट घेतली तर 500-600 आणि आपण त्याच्यात जर चांगली क्वालिटी घेतली तर ते 1200-1300 पर्यंत येईल. तर मी एकदमच मला एकाच वेळेस ते 2 मॅट घेतल्या तर मला डिस्काउंट मिळून गेला आणि त्या चांगल्या रिझनेबल मध्ये मला त्या 800लाच पडल्या, ज्या 1500-1600च्या आणि हाय क्वालिटी मध्ये. मग तो पण माझा डिस्काउंटच झाला, तो पण मला फायदाच झाला, म्हणून तरी माझ्याकडे ती बचतच झाली, मग तो पण माझ्याकडे धन आला. मग अशा वेळेस आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याकडे कुठून येतोय पैसा. म्हणजे आपण कधीतरी टूरला चाललो आणि एखाद्या वेळेस आपल्याला ट्रॅव्हलिंगचे जे अचानक येईल तिथं आपल्याला डिस्काउंट मिळाला, कुठं हॉटेलिंग मध्ये डिस्काउंट मिळाला, काही आपल्याला ऑफरच मिळाली, तर अशा कुठल्याही स्वभावामधून आपल्याकडं ती गोष्ट रिटर्न येत असते. संभावना इस बात की है कि आपने अतीत में इनमें कुछ स्थितियों का अनुभव किया होगा और चाहे आपका ऐसा एहसास हुआ नहीं वक्त के इसलिए क्योंकि आपने उन्हें आकर्षित किया था, लेकिन कृतज्ञता आपकी जीवन शैली बन जाती है तो आप हर समय जादुई स्थिति को आकर्षित करते हैं और लोग खुशकिस्मती कहते हैं, लेकिन इसमें किस्मत जैसी कोई चीज नहीं होती, ये सृष्टि का नियम है. एखाद्याला ना बघा कधी कधी ना त्याचा कुठं नंबरही लागतो किंवा एखाद्याला काहीतरी पटकन लॉटरी लागती आणि आपण एखाद्या व्यक्ती असते आपल्या घरामध्ये किंवा ओळखीमध्ये, तर आपण काय म्हणतो, हा याचं नशीबच चांगलं आहे, याला सगळं पटकन मिळतं, याला सगळं आयतं मिळतं. पण कुठंतरी त्याच्या याच्यात ती भावना असते, ती कृतज्ञता असते, आपल्याला ते कळत नाही की अरे हा आपण म्हणतो याला खूप छान मिळतं पटकन, याचं काय, याला सर्व आयतच मिळालेलं आहे, असं आपण ठेवतो. तर त्याचं कार्मिक अकाउंट आपल्यापेक्षा कदाचित चांगलं असेल किंवा त्याच्या भावना ज्या असतील त्या पैशाविषयी ग्रेटफुलच्या असणार आहे. मग असं आपण आपल्याला इतर वेळेस मिळेल. जिस परिस्थिति में फलस्वरूप आपका धन मिलता है, ये पैसा खरीदने जाने वाली कई चीजें मिलती है, वह परिस्थिति आपकी कृतज्ञता का परिणाम है. आपको यह जानकर बहुत खुशी होगी, आपको ऐसा कर दिया और हर कृतज्ञ के साथ अपनी प्रसन्नता को भी मिला देते हैं, तो आपके पास एक सचमुच चुंबकीय शक्ती हो जाती है, अधिक समृद्धि के लिए आप आकर्षित कर रहे हैं. म्हणजे जर आपण खरंच त्याला फिलिंग करतोय की वॉव किती छान मला हे मिळालं, डिस्काउंट मिळाला, ही चांगली, आपण त्याला आनंद मिळाला, आपल्याला एखादं काहीतरी गिफ्ट लागलं किंवा एखादी मिळाली, वाव, ते जर खुशी फील केली, त्याचं सेलिब्रेशन केलं, आपण अजून ती गोष्ट तशाच आपल्याकडे आकर्षित करत असतो. कारण प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन होणं गरजेचं. आपल्याला वाटतं सेलिब्रेशन काय करायचं, हा आले 2000 आले, 5000 आले, याचे कशाच तरी मध्येच आले. आता भरपूर आपण बघितलंय की लाडक्या बहिणींना खूप जणांना पैसे मिळाले आहे ना, त्यांनी फॉर्म भरले, त्यांना लाडक्या बहिणीने पैसे मिळाले. हा मिळत आहे, काय सरकार देत आहे किंवा असं आहे. पण काही त्याच्याबद्दल काही जणी खूप ग्रेटफुल, वाव 1500 मी काही न मला मिळत आहे, तेवढे मला खर्चायला होत आहे, मी माझी शॉपिंग करू शकते, त्याच्यात ग्रेटफुल राहिलं तर त्या दुसऱ्या सोर्स मधून पण कुठून कुठून त्यांच्याकडे यायला चालू झाले असेल. कुछ साल पहले जब अमेरिका आई थी तब मेरे पास सिर्फ 2 सूटकेस थे, एक लगभग खाली अपार्टमेंट में कंप्यूटर में गोद में रखकर काम किया था और मेरे पास, म्हणजे ती सांगते की मी जेव्हा अमेरिकेला पहिल्यांदा आले होते तेव्हा माझ्याकडं काही नव्हतं. हे 2 सूटकेस होते आणि एक सुटकेसवर असं ठेवून नाही का मांडीवर ठेवून कम्प्युटरवर काम करायचं आणि ती एक बॅग आपली कपड्यांनी अशी. इसलिए अधिकतर जगह पैदल जाती थी. म्हणजे पैसे नव्हते तर ती आपला तो खर्च वाचवण्यासाठी आपण पायी जायचं. लेकिन हर चीज के लिए कृतज्ञ थी. अमेरिका में रहने के लिए कृतज्ञ थी. उस काम के लिए कृतज्ञ थी जो मैं कर रही थी. हर लगभग खाली अपार्टमेंट केली कृतज्ञ. घरात काही नव्हतं, वस्तू नव्हत्या, काही नव्हत्या. ज्या 4 प्लेट आहे त्याच्यासाठी थँक्यू, 4 चाकू, काटे, चमचे आहे त्याच्यासाठी थँक्यू. अधिकतर जगह पे पैदल जा चुकी हूँ तो कृतज्ञ थी. सड़क सड़क पार करने के लिए टैक्सी स्टैंड का एक भी अविश्वसनीय घटना हुई, मेरे परिचित ने मुझे मुझे कुछ महीनों के लिए एक ड्रायव्हर एक कार उधार देने का निर्णय लिया. म्हणजे ती सगळ्या रोडनं जायची, पायी जायची, तेव्हा रोडसाठी थँक्यू, स्टॉपसाठी थँक्यू, टॅक्सी ड्रायव्हर साठी थँक्यू. तर मग तिच्या एका ओळखीच्याने तिला एक कार पण दिली आणि एक ड्रायव्हर पण, तुला काही तुझं काम होस तर घे म्हणून तिला सांगितलं. कंप्यूटर को छोड़ दिया जाए तो जीवन में सबसे बेबुनियादी भौतिक वस्तू की साथ नहीं थी. म्हणजे तिच्याकडे एक लॅपटॉप होतं, बाकीचं दुसरं असं काही नव्हतं. लेकिन फिर देखिए देखते ही मेरे पास व्यक्तिगत ड्राइवर के साथ कार भी आ गई. मैं कृतज्ञ थी इसलिए मुझे अधिक दिया गया और कृतज्ञ होने पर जादू ठीक की तरह ठीक आहे. म्हणजे ती जेव्हा स्वतः अमेरिकेत आली, एक बॅग घेऊन आली
मग ती कृतज्ञतेकडे फील करू लागली. चला अपार्टमेंट तरी आहे, घर तरी आहे, इथं खाली का होईना ते रूम तरी आहे. त्याला सगळ्याला छान कृतज्ञते तिला ते कार मिळाली, ड्रायव्हर मिळाला, सगळे सृष्टीने अरेंज करणं चालू केलं. आप जो धन को पाना चाहते हैं इसलिए आज जादुई अभ्यास करें से कई लोगों को आश्चर्यजनक परिणाम मिले। इस अभ्यास के अंत में ग्रेटिट्यूड बैंक ऑफ यूनिवर्सल का एक कोरा चेक पाएंगे जिसमें आप खुद का नाम लिखने जा रहे हैं, जिसका भी धन आप पाना चाहते हैं चेक पर भर ले, साथ में आपका नाम, आपकी तारीख डाल दे। ये चेक कहीं वाकई उसके निश्चित राशि चुन ले, क्योंकि धन में के लिए अधिक कृतज्ञता महसूस करेंगे जब आपको पता होगा उसको खरीदने वाले हैं आपकी धन की इच्छा पूर्ति साधन परिणाम नहीं है। इसलिए अगर आपके केवल धन के बारे में सोचा, आपकी कृतज्ञता महसूस कर पाएंगे जब आप मनचाही चीजों को वास्तव में पाने का मनचाहा काम करते, तो यदि आप अधिक कृतज्ञता महसूस करते। आता याच्यामध्ये एक त्यांनी शेवटी लेखिकेने चेक दिलाय, त्याला सांगितलंय मॅजिक चेक. आणि तो चेक कोण देणार आहे आपल्याला? ग्रॅटिट्यूड बँक ऑफ युनिव्हर्स, म्हणजे ही ग्रॅटिट्यूडची बँक आहे. तिथे आपलं जे बॅलन्स आता आपण करतोय ना हे इतके दिवसापासून आपली कमाई, तिथे जे बँक बॅलन्स जमा झाला त्याचा आपल्याला काहीतरी रिवॉर्ड मिळणार. मग तो चेक जो आहे आपल्याला त्याची प्रिंट काढून त्याच्यावर स्वतःचं नाव आणि तारीख, तर अशी अमाऊंट टाकायची की त्याची आपल्याला काहीतरी गरज आहे आणि आता सध्या एवढी टाकू शकते. एकदमच तुम्ही नाही अशी नाही का, तुम्हाला तुमच्या माइंडला पण 1 करोड टाकली नाही, तुमच्या माइंडला पण पटलं पाहिजे की नाही, मग असं डाऊट नाही आला पाहिजे का अरे इतके कुठून येणार. मग तुम्ही 10,000 20,000 जे तुम्हाला असं वाटतंय की सध्या मला याची गरज आहे किंवा एवढे मी आहे, तर तेवढी तुम्ही त्याच्यावर अमाऊंट टाकू शकता आणि त्याला त्या चेक साठी तुम्ही थैंक यू फील करायचे. आपके पुस्तक में मैजिक चेक की फोटो कॉपी करा सकते हैं, उसके स्कॅन कर सकते हैं या आपका या वेबसाईट वर पण तो मॅजिक चेक आहे, गुगल वर पण मॅजिक चेक आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये पण मॅजिक चेक आहे, त्याची प्रिंट तुम्हाला काढता येईल. यदि आप चाहे तो पहिले मॅजिक चेक की छोटी सी राशी भरकर सुरुवात करें. म्हणजे तिने काय सांगितलंय, आपला विश्वास होण्यासाठी आधी छोटी राशी टाका, तुम्ही 2,000 टाका, 5,000 टाका आणि जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही मॅजिक बुक करता त्याच्यापेक्षा तुम्ही राशी नंतर वाढवू शकता. पण पहिले तुम्हाला असं वाटतंय छोटी टाका, तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुमचं जे आहे तर तशी तुम्ही विश्वास आहे तिथपर्यंत टाकू. छोटी धनराशी मिळने के बाद अगले चेक धनराशी बढ़ा, म्हणजे पुढचा जेव्हा चेक करताल तेव्हा तुम्ही वाढवू शकता. छोटी सी राशि शुरू करने का लाभ यह है कि जब आपको जादू मिल जाता है तो आप चाहे जान पाएंगे यह कर दिया है, आप महसूस जान पाएंगे कृतज्ञता का जादू का असरदार, कृतज्ञता खुशी और महसूस करने की बड़ी राशियों में मिलना अधिकतर है, उसे महसूस करने लगेगा। एक बार जब आप मैजिक चेक का वितरण भर लेते हैं, चेक आपके हाथ में थामे हुए निश्चित चीज के बारे में सोचते हैं जिसके आप धनराशि में एक तस्वीर लाए और उस धनराशि पर अपनी मनचाही चीज खरीदने का चित्र देखे. इससे अधिकतर रोमांच. जर आपल्याला असं वाटतं की एखादी गाडी घ्यायची, आपल्याला घर घ्यायचंय किंवा एखादा तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे उदाहरणार्थ, त्याचा तुम्ही फोटो आणू शकता आणि त्याच्यासोबत पण हा मॅजिक बुक तुम्ही करू शकता. मग किती लागतंय लॅपटॉपला? 50,000. 50,000 तुम्ही त्यात अमाऊंट भरू शकता आणि तुमचा तिथं त्या लॅपटॉपचा फोटो आणि तुमचं चेक असं तुम्ही ठेवू शकता. शायद आप नए जूते, कंप्यूटर, नया बिस्तर के लिए चाहते हैं, इसलिए तस्वीर देखिए आप अपनी मनचाही सचमुच किसी स्टोर को खरीदने रही है। यदि आप चीज ऑनलाइन चाहते हैं या तस्वीर देखिए डिलीवरी करें ताकि रोमांच कृतज्ञता महसूस करें। आप विदेश यात्रा धन चाहते हैं, आप बच्चे की कॉलेज शिक्षा के लिए, इसलिए आपकी हवाई जहाज में टिकट खरीदने के कॉलेज बैंक अकाउंट खोलने की कल्पना करें, इस खुशी में कृतज्ञता महसूस करें. मग जर तुम्हाला असं वाटतं की मला हे घ्यायचंय, एखादं गाडी घ्यायची, कम्प्युटर घ्यायचंय, लॅपटॉप घ्यायचं, तर त्याचा आपण त्याच्यासाठी ती ऑलरेडीच आपल्याला मिळालेली, आपण असा विचार करायचा. जब आप कदम पूरे कर ले, मैजिक चेक को लेकर ऐसी जगह रखी जहां अक्सर दिखता है, दिन में कम से कम 2 बार मैजिक चेक हाथों में ले, तस्वीर देखिए और मनचाही चीज खरीदने का सचमुच धन्यवाद करें, अधिक रोमांच महसूस करें. सचमुच यदि आप चाहते हैं तो अभ्यास दिन में कई बार कर सकते. ऐसा जादुई अभ्यास के साथ आप किसी भी तरह अंत नाही. समजा आता तुम्ही 2 लाखाचा चेक भरलाय आणि तो 2 लाखाचा चेक असा ठेवायचा आहे तुम्हाला समोर दिसत. मग तुमच्या मॅजिक बोर्डवर आपल्या जो आपण विजन बोर्ड केला तिथे ठेवू शकता, टेबल जिथं काम करता तिथं किंवा फ्रीजवर किंवा किचनच्या समोर तुम्ही एखाद्याला लावू शकता.
मग तो मॅजिक दिवसातून 2दा हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या 2 लाखामध्ये काय करायचंय? फॉर एक्झाम्पल 2 लाखचा चेक बनवला किंवा 1 लाखाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही घ्यायचंय, गाडी घ्यायची किंवा लॅपटॉप घ्यायचा, काही पण तुमची छोटी मोठी गोष्ट असेल किंवा एखाद्यासाठी तुम्हाला काही चांगलं करायचं, ती गोष्ट ते पैसे आले आणि मी केले म्हणून तुम्हाला असं त्याच्याने म्हणजे आपण नाही का फील करत वाव ती गोष्ट माझी पूर्ण झालेली, असं तुम्ही फील करायचे आणि त्या चेकला ग्रॅटिट्यूड द्यायचे. दिन के अंत में मैजिक चेक को या ऐसी जगह रखे आपकी आपने इसे पाया था किसी दूसरी जगह पर रख दे जहां आप हर दिन चेक देख सकते हैं। आपके बाथरूम के दर्पण में, फ्रिज, जादुई पत्थर के नीचे, अपनी कार, वॉलेट में, कंप्यूटर के पीछे, या जब मैजिक चेक देख रहे तो महसूस करें मानो घर मिल गया है, कृतज्ञ बने और आप फील करना चाहते. मग हा चेक अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे आपण आता मॅजिक रॉक ठेवतो त्याच्या खाली तुम्ही ठेवू शकता, टेबलवर ठेवू शकता, फ्रीजला लावू शकता. जिथे तुम्हाला असं सारखं सारखं तुम्ही जाता दिवसातून 2दा 3दा, किंवा आता आपल्या बेसिंगचा आरसा आहे तिथे तर लेडीज जातातच, त्याच्या समोर वर तुम्ही हा चेक लावू शकता. म्हणजे तुमचं लक्ष जाईल आणि तुम्हाला त्या चेकला जेव्हा जेव्हा दिसेल तुम्हाला तुम्ही थँक्यू भेटण्यासाठी, थँक्यू फॉर द मनी किंवा थँक्यू रिसीव म्हणू शकतात. जब आपको मैजिक चेक में लिखी राशि मिल गई जाए तो जादुई तरीके से वह सामान मिल जाए इस पर आप धनराशि खर्च करना चाहते तो वो चेक पर राशि लिख दे. इस बार नई चीज के लिए लिखे. सचमुच आपको मैजिक चेक का अभ्यास आप लंबे समय तक चाहे कर सकते. मग आता तुम्हाला एकदा झालंय तुमचं 10,000चं 20,000चं काम तुम्ही केलंय, ते झालं, तुम्ही ती वस्तू आणली पण, तर नंतर मग तुम्ही तो मॅजिक चेक दुसरा बनवू शकता की दुसऱ्या छोट्या मोठ्या आणि छोट्या गोष्टी ट्राय करायचं. ते पूर्ण झाले की परत तो मॅजिक चेक आपण दुसरा बनवायचा आणि परत सेम तशीच प्रॅक्टिस करायची. मग जादुई अभ्यास क्रमांक 17, त्याच्यामध्ये आपली 10 नियामते सगळ्यांना माहिती आहे, लिहायची आहे. मॅजिक चेक पर वह राशि भरे जिसकी आप पाना चाहते. साथ में ही आपलं म्हणजे युनिव्हर्सल काय करतं, आपल्याला खरंच त्याची गरज आहे का, ती गोष्ट. आता तुमच्या मुलांनी तुम्हाला फॉर एक्झाम्पल 100 रुपये मागितलेत, आपण विचारतो ना कशासाठी पाहिजे, तर तो सांगतो की मला हे प्रोजेक्ट घ्यायचंय, बुक घ्यायचंय. आपण ते कन्फर्म करतो खरंच याला त्याची गरज आहे का, मग आपण पैसे देतो. मग युनिव्हर्सल पण आपल्याला कन्फर्म करणार आहे. मैजिक चेक हाथ में थामे कल्पना करें कि वह खास चीज खरीदने के लिए आप पैसा चाहते हैं, उसे आप चुने, महसूस करें अधिक खुशी और कृतज्ञता. मग आपण करायचं की हा मला ती पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, मला लॅपटॉप घ्यायचा 1 लाख रुपये पाहिजे, त्यासाठी आपण टाकलं वाव मला लॅपटॉप मिळाला थँक्यू. ते घेतल्यावरती मला कसा आनंद होणार ते आपण फील करायचं आणि मॅजिक चेकला थँक्यू म्हणायचं. आज मैजिक चेक्स आपके साथ में ले जाए और किसी ऐसी जगह रखे वह आप अक्सर दिखता. म्हणजे आपल्याला जिथं सारखं सारखं दिसेल, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, गाडी चालवत असेल जास्त वेळ, तिथं तुम्हाला असं वाटेल तर मी सारखं वर्किंग करतो तिथं आपण हा चेक ठेवायचा आहे आणि आपल्याला फील करायचंय की हा मला हा चेक जसाही बाउन्स होणार आहे, जसे माझ्या अकाउंटला पैसे येणार आहे, ते मी पटकन जाणार आहे शोरूम मध्ये आणि ती गोष्ट माझी घेऊन येणार आहे. दिन के अंत में जादुई चेक ऐसी जगह रख दे. रात्री जेव्हा आपण झोपतो तिथं आपल्याला परत आपल्याला दुसऱ्या दिवशी असं सकाळी सकाळी हातात घेता येईल अशा ठिकाणी ठेवायचे. मग आपल्या टेबलवर आहे, ड्रेसिंग टेबल जवळ आहे, तिथे घ्यायचे आणि आपण त्याला हातात घेऊन म्हणायचंय की थँक्यू. मग आपल्याला जेव्हा तो आपल्याला रिसीव्ह झाला तर आपण नवीन चेक परत भरू शकतो, नवीन राशी करू शकतो आपण. आज रात सोने से पहले जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर में अच्छी हुई चीजों के लिए धन्यवाद कहे. इस चेक की फोटोग्राफी स्कॅन करे. आता इथे हा चेक दिलाय बघा, तुम्ही बघू शकता, याच्यात पूर्ण तुम्हाला दिसतो की नाही काय माहिती. असा चेक आहे, मी तुम्हाला वाटलं तर तो व्हॉट्सअपवर पाठवल. त्याची प्रिंट काढायची किंवा गुगलवर पण टाकलं तुम्ही मॅजिक चेक तर येतो. कलर मध्ये पण तुम्ही प्रिंट काढू शकता आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण काढू शकता. तर काय करायचं, आपल्याला हा मॅजिक चेक घ्यायचा आहे, प्रिंट काढायची आणि तिथं पे करतात ना, तिथं आपलं नाव लिहायचं स्वतःच आणि खाली युनिव्हर्सल असतं, तिथे युनिव्हर्सची साईन आहे त्या चेकवर ऑलरेडी. आणि मग तुम्हाला आता सध्या काय महत्वाचं आहे की कुठली गोष्ट लागते तुम्हाला ते जरा तुम्ही बघा. तुम्हाला वॉशिंग मशीन पाहिजे, त्यासाठी मग किती अमाऊंट लागते, किंवा तुम्हाला नवीन फ्रीज घ्यायचंय, किंवा तुम्हाला काही काही असू शकतं ना, तुमच्या इच्छा आहे. तुम्हाला जे काही घ्यायचंय तर तुम्ही त्याला अमाऊंट किती लागते तर ते घ्यायचं, तो चेक बनवायचा, तो लिहायचा आणि तो समोर तुमच्या चिटकवायचा आहे. जिथं तुम्हाला दिसेल लॅपटॉप, कम्प्युटर जागा तुम्ही तुमची निवडायची. अशा ठिकाणी तो चेक घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची. किती लोकांना कळाला आजचा टॉपिक? सगळ्यांना कळाला? मजेदार आहे ना? आणि खूप म्हणजे तुम्ही इतक्या स्टोऱ्या वाचू शकता, इतक्या लोकांच्या आहे. मॅजिक चेक जरी टाकलं तरी
याच्यावर खूप लोकांनी रिसीव्ह केलेली अमाऊंट आणि किती लोकांनी, आणि तुम्ही पण असं कधी कधी मिळवलेलं असेल नाही का, लहानपणी आपल्याला किंवा आता एखाद्या गोष्टीची गरज होती आणि तेवढेच पैसे एक्झॅक्ट तुम्हाला कुठून तरी आले, होतं ना असं? होतं ना? आपण विश्वास ठेवतो आणि तेवढेच आपल्याकडे पैसे येतात.